बघा प्रॉब्लेम कसं दिलं तुम्हाला. द फॉलोइंग टेबल्स गिव द लाईफ टाईम इन हवर्स 400 रेडिओ ट्यूब्स ऑफ अ सर्टन मेक. फाइंड द मीन लाईफ टाईम ऑफ द रेडिओ ट्यूब्स. आपलं आणि इथं आपल्याला दिलेलं लाईफ टाईम हवर्स दिलेले आहे आणि त्या ट्यूबची संख्या दिलेली आहे. या एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. ही जी माहिती दिलेली आहे आपल्याला लेस दॅनमध्ये दिलेली आहे. लेस दॅन 300, लेस दॅन 400, लेस दॅन 1200 अशा पद्धतीने आपल्याला याची माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला ऑलरेडी सांगितलं इथं 400 रेडिओ सांगितलेले आहे. हे जे लाईफ टाईम आहे याच्यामध्ये म्हणजे 1200 हवरच्या आत याच्यामध्ये आपण किती ट्यूब बनवलेले आहे, रेडिओ ट्यूब बनवले आहे, तर ते बनवलेले आहे 400. ओके, म्हणजे आपला एन जो आहे तो किती राहायला पाहिजे, तर एन आपला हा आहे. एन किती आहे 400. म्हणजेच फ्रिक्वेन्सीची जी टोटल असते ती किती असायला पाहिजे आपली 400. परंतु इथं जर आपण बघितलं तर ही जी फ्रिक्वेन्सी जर याला समजलं तर ही फ्रिक्वेन्सी होऊ शकते का, कारण ही 400 शेवटची संख्या दिलेली आहे. मग ही कोणती फ्रिक्वेन्सी आहे, तर याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. याच्यामध्ये CF दिलेला आहे आपल्याला. हा जो दिलेला आहे हा आपल्याला CF दिलेला आहे. CF म्हणजे काय असते की जी काही फ्रिक्वेन्सी असते, जसं की आता इथं 2 असन, 5 असन, 7 असन, 9 असन, 11 असन, हे आपली फ्रिक्वेन्सी जर दिलेली असेल आणि आपल्याला जर CF जर काढायचं असेल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची असेल, तर पहिली संख्या 2, त्यानंतर 2 आणि 5 7, 7 आणि 7 14, 14 आणि 9 21, 21 आणि 11 30, अशा पद्धतीने हे CF हे होत जाते. म्हणजेच काय संचित होऊन जाते. याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती प्लस प्लस होत जाते. त्याला आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ओके, म्हणजे ते संचित होत जाते याच्यामध्ये आणि याची जी टोटल राहते तीच याची शेवटची फ्रिक्वेन्सी राहते. अशा पद्धतीची जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये ही जी आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधून काढायची आहे. ओके, ती कशी शोधून काढायची ते पण पाहायचं आपल्याला. इथं दिलेलं आहे लेस दॅन 300, म्हणजे इथं आपल्याजवळ सिरीज पण आपल्याजवळ योग्य सिरीज नाही आहे. तर आपल्याला सिरीज पण तयार करायची आहे आणि फ्रिक्वेन्सी पण तयार करायची आहे. तर ती कशी काढायची आणि त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला मीन काढायचं आहे. पहिलं आपण हे करून पाहू, कॅल्क्युलेशन ऑफ मीन बाय फॉलोइंग टेबल. आता कोणत्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, तर कंटिन्यू सिरीजचा आहे. ओके, असं जर असलं लेस दॅन, मोर दॅन असं जर असलं तर हे काय कंटिन्यू सिरीजचा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहिजे यामध्ये पाहू. पहिले आपल्याला पाहिजे ही सिरीज आपल्याला तयार करायची आहे. ओके, जे काही एक सिरीज आहे ही आपल्याला एक सिरीज तयार करायची आहे. ओके, मला काय म्हणता येईल आपल्याला लाईफ टेन्शन हिअर्स एक सिरीज नाव दिले तरी चालते तुम्हाला. ओके, आता आपल्याला काय सांगितलं की 300 पर्यंत जर पाहिलं आपण तर त्याचं अमाऊंट किती होती, त्याची फक्त 0 होती. बरोबर आहे, म्हणजे 300 पर्यंत आपण एकही ट्यूब बनवलेला नाही, 0 आहे. मग 300 पासून 300च्या पेक्षा जे जास्त आहे तिथूनच आपण ट्यूब बनायला सुरुवात केली. ओके, म्हणजे 300 पासून आपली सिरीज ही सुरुवात होईल. 300 पासून सुरू होईल. हे शून्याचा आणि याचा काही घेणं देणंच नाही. ज्या गोष्टी आपण केल्याच नाही, 300 हवर्सपर्यंत आपण एकही ट्यूब बनवलेला नाही, म्हणजे त्या 300 आपल्या काहीच कामा नाही. आपल्याला पाहिजे 300 पेक्षा जास्त. तर 300 पेक्षा जास्त. आता याच्यामध्ये जर आपण फरक पाहिला तर तो फरक कितीचा आहे, प्रत्येकी 100 याचा फरक आहे. बरोबर आहे, 300 400 500 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 100चा फरक आहे. बरोबर आहे, परंतु आपल्याला काय सांगितलं लेस दॅन 300, लेस दॅन याच्यापेक्षा म्हणजेच किती 299 पर्यंत. लेस दॅन म्हणजेच 299 पर्यंत 0 आहे. 300 पासून मग काहीतरी इथं राहू शकते. त्याच पद्धतीने इथं काय सांगितलेलं आता 400 पेक्षा कमी. 400 पेक्षा कमी किती आहे, लेस दॅन 399. बरोबर आहे, त्यानंतर 400 पेक्षा इथं 399 वरची संख्या आपल्याला इथं घ्यायची आहे. हे प्रत्येक याच्यात लेस दॅन सांगितलेलं आहे. लेस दॅन म्हणजे एवढी नाही तर याच्यापेक्षा कमी. याच्यापेक्षा कमी फक्त 1 रुपयानं कमी करायचं आहे. ओके, म्हणजेच 499 सॉरी इथं 400 करून टाकायला लागेल आपल्याला. त्यानंतर पुन्हा इथं 500 दिलेलं आहे आपल्याला, तर इथं किती 99 राहील, 599. म्हणजे इथून जे आपल्याला सांगितलेलं सुरुवात करायची आहे आणि इकडे वाढवायचं आहे. त्यानंतर 600 दिलेलं आहे, 600 पेक्षा कमी 699. त्यानंतर 700,
799, त्यानंतर 800, 899, 900, 999, 1000, 1000 किती करायला लागते आपल्याला सांगा? 1100, तर 1000, 1000 किती येईल? 1099, त्यानंतर 1100, त्यानंतर हे किती राहील? 1199. ओके, अशा पद्धतीने आपली सिरीज होईल. 3, 6, 9, 1200पर्यंत सांगितलं आपल्याला. 1200पेक्षा कमी लेस दॅन. ओके, तर आता सिरीज आपल्याला तयार करायची, आपली फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी काढण्याच्या अगोदर आपण याची काय करू? EMV काढून घेऊ, कारण मग फ्रिक्वेन्सी पुढे काढू. आपल्याला मिड व्हॅल्यू पाहिजे. EMV सांगा, EMV किती येते याची? EMV मिड व्हॅल्यू 300 अधिक 399 भागेला 2, म्हणजेच मिड व्हॅल्यू किती येते? 349.5. किती येते? 349.5. ओके, त्यानंतर 449.5 येईल, त्यानंतर 549.5, त्यानंतर 649.5, त्यानंतर 749.5, 849.5, त्यानंतर 949.5, त्यानंतर 1049.5, 1149.5. ओके, ही झाली तुमची EMV सिरीज. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुमचा एफ पाहिजे. आता एफ काढताना काय करावं लागेल आपल्याला? फ्रिक्वेन्सीमध्ये 20तून 0 गेले, खालच्या संख्येतून वरची संख्या मायनस करायची. 20तून 0 गेले किती राहील? 20 राहील. 60मधून 20 गेले 40 राहील. प्रत्येक संख्यातून याच्यानंतरची संख्येतून मायनस करायची. 116तून 60 मायनस करायची. किती राहिले? किती? 56. त्यानंतर 194मधून 116 मायनस केले, 78. त्यानंतर 265मधून 194 मायनस केले, 71. त्यानंतर 324मधून 265 मायनस केले, 265, 59. त्यानंतर 374मधून 324 मायनस केले, 24, 50. 392मधून 374 मायनस केले, 18. त्यानंतर 400मधून 92 केले, 8. आता याची टोटल हा तुमचा एन आहे. एन बरोबर पण किती? 400 यायला पाहिजे. 400 येते का पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, एन बरोबर 400. आला 400? आला ना? ओके, इथपर्यंत. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं? सिरीजचं आणि फ्रिक्वेन्सीचं. बाकीच्या गोष्टी आता तुम्हाला माहीत आहे. आता यानंतर आपल्याला काय करावं लागते? DX बरोबर आहे. एक्स बरोबर आपल्याला एक संख्या घ्यायला लागते. एक्स कशातून घ्यायचं आपल्याला? ME मधून. ME मधून जी सर्वात लहान संख्या ती आहे 349.5. ओके, 349. याच्यातून पहिलं 0 येईल, त्यानंतर किती येते बघा? 449.5 मधून 349.5 मायनस केले, किती राहतात? 100. 100 राहतात का? 100 राहतात. म्हणजे 100च्या दृष्टी याच्यातून फरक आहे. 100, 200, 300, 400, 500, 600, 700 आणि 800. एवढंच आहे ना? ओके, 4 आणि 4 8 9, 4 8 9. ओके, त्यानंतर काय पाहिजे आपल्याला? आय पाहिजे. बरोबर आहे. आय बरोबर याच्यातली एक संख्या घेऊ आपण. कोणती? 100. 100ने सर्व संख्येला भाग जाते, म्हणून आपण 100 घेतले. आय बरोबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आयला आपण कमी केलं. आता याच्यासोबत जर आपण गुणाकार केला असता तर इकडे गुणाकार किती खूप सारा मोठा आला असता, परंतु आयसोबत जेव्हा आपण गुणाकार करू आता ते छोटा येईल. आता काय पाहिजे आपल्याला? FDX, जे आपल्याला शेवटी पाहिजे असते एफ आणि आयचा गुणाकार.
शेवटचा एफ डी एक्स काढणं आहे आपल्याला. ओके, आता एफ कोणता आहे? हा एफ आहे आणि हा डी एक्स म्हणजेच आय आहे. या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 20 0 त्यानंतर 40 1 40, त्यानंतर 56 दोन्ही किती होतात? 112, त्यानंतर 78 गुणिला 3 234, किती? 234, 71 गुणिला 4 284, त्यानंतर 59 गुणिला 5 295, त्यानंतर 50 गुणिला 6 300 ना. 18 गुणिला 7 126 आणि 8 गुणिला 8 64. ओके, आता याची करायची आपल्याला टोटल. सिग्मा एफ डी एक्स इज इक्वल टू किती ते पहा. किती आलं टोटल? 1455. आता आपला जे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला काय आहे आपला ते पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ अरिथमॅटिक ॲव्हरेज और मीन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. खाली फॉर्म्युला टाकायचा आहे, पुटिंग द व्हॅल्यू इन अबव मेन्शन फॉर्म्युला. आता आपला फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय. अशा पद्धतीचा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. तर आता या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे ते आपल्याकडे आहे का बघून घ्या. तुमच्याकडे एक्स आहे, किती दिलेला एक्स तुमचा? 349.5 349.5. त्यानंतर तुमचा सिग्मा एफ डी एक्स आलेला आहे 1455, तुमचा एन आलेला आहे 400 आणि आय घेतलेला आहे तुम्ही 100. सर्व गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत. ओके, यांचा गुणाकार जर केला आपण 349.5 अधिक 1455ला 2 शून्य लावले आणि इथं 400 केले. ओके, यांचा भागाकार करा. 349.5 प्लस यांचा भागाकार किती येते ते 1,45,500 भागीला 400 363.75. या दोन्हीची टोटल करा 713.25. खाली लिहायचं आहे देअर फोर मीन इज 713.25. ओके, काही प्रॉब्लेम आहे यामध्ये?